तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आधी आणि मी ठरवलं होतं आज दादरला चैत्यभूमीला जायचं. मग काय बस पकडून आलो आम्ही ऐरोली स्टेशनला. ऐरोलीहून ठाण्याला गेलो, ठाण्याहून आलो डायरेक्ट दादरला. दादरला येऊन मस्त दाबेली खाऊन निघालो आम्ही चैत्यभूमीला. 20 मिनिटाचा वॉक करून आम्ही आलो चैत्यभूमीच्या एंट्रन्सला. मग काय तिथं मस्त व्ह्यू भेटत होता. बघा हा व्ह्यू कसा वाटतो तुम्हाला पाण्याचा. आणि तिथून हा अशोका पिलर बघितला, मस्त वाटत होता. मग काय थोडं चालत चालत पुढे आलो एंट्रन्सला, पाया पडून घुसलो आतमध्ये. मग आतमध्ये खूप लोक होते. मग आतमध्ये येताच आम्हाला हे भित्तीचित्र दिसलं, खूप मस्त होतं. आणि इथं सगळी माहिती दिली होती चैत्यभूमीची, आणि ही होती बाबासाहेबांची सही. इथेच बाजूला तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीच्या पाया पडून आलो आम्ही. इथं पाण्याच्या इथं खूप मस्त व्ह्यू होता. बा काय लोक पण खूप होते इथं. मस्त इथं फोटो व्हिडिओ वगैरे काढले आधी. आणि मी थोडं पाण्यात पण गेलो, मस्त वाटलं पाण्यात जाऊन. इथे येऊन मस्त एकदम वाटत होतं आम्हाला. मग काय तिथून निघालो आम्ही ऐरोलीसाठी. तिथून 20 मिनिटाचा वॉक करून आम्ही गेलो बस स्टॉपला. साधारण बस स्टॉपला आम्ही 30 मिनिटं बसलेलो, म्हणजेच अर्धा तास बसलेलो ती बस यायचा वाट बघत बघत. ती एकच बस C54 नावाची आम्हाला होती ऐरोलीसाठी. मग काय ती आली अर्ध्या तासाने. मग आम्ही काय बसलो बसमध्ये. बसायच्या पहिले आम्ही घेतलेली फ्रँकी. मग काय फ्रँकी काढली आधी आणि मी मस्त खाल्ली. मग हा व्ह्यू बघा मस्त होता, पाणी वगैरेचा दिसत होता. तिथून आलो आम्ही ऐरोलीला. ऐरोलीला येताच आधीला बाय बोलून आलो मी घरी. मग काय हा व्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा, आणि इथेच व्लॉग एंड करू. बाय.